यानंतरची बातमी ही पावसाच्या संदर्भातली अहिल्यानगरमधून। अहिल्यानगर शहरामध्ये सोसायटीच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली। सावेडी उपनगर भागातील तोफखाना पोलीस स्टेशन इथं महापालिकेच्या वतीने सौर ऊर्जेवर चालणारा एक हायमॅक्स बसवण्यात आलाय। हा मॅक्स अत्यंत निकृष्ट पद्धतीचा बसवण्यात आल्याचंही दिसतंय। सोसायटीच्या वाऱ्यामध्ये हायमॅक्स प्लेट्स खाली पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे जीवितहानी होण्याचीही भीती आहे। घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी। अहिल्यानगर शहरामध्ये गेल्या 1 तासापासून वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झालेली आहे। आपण सध्या अहिल्यानगर सावेडी उपनगर भागातील तोफखाना पोलीस स्टेशन परिसरामध्ये ज्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने एक हायमॅक्स बसवण्यात आलेला आहे, सौर ऊर्जेवरचा हायमॅक्स आहे। ज्या ठिकाणी जर पाहिलं तर वाऱ्याने या हायमॅक्सच्या सगळ्या प्लेट हलतात आहे आणि खालून मोठी वाहतूक सुरू आहे। एकंदरीतच विद्युत विभाग असेल किंवा महापालिका असेल यांचं याकडे संपूर्ण दुर्लक्ष असल्याचं पाहायला मिळतं। सोसायटीचा वारा जर आला तर यामध्ये कुठेतरी या सौर ऊर्जेच्या प्लेटा खाली पडल्या तर या खाली कोणतीही जीवित हानी होण्याची शक्यता आहे, परंतु अद्यापपर्यंत महापालिका प्रशासन असेल किंवा विद्युत विभाग असेल यांनी या कुठेतरी दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळत आहे। प्रसाद शिंदे, NDTV मराठी, अहिल्यानगर।